हॅलो स्टुडंट्स, लास्ट टाईमला जो आपण प्रॉब्लेम सोडवला होता कॅल्क्युलेशनमध्ये माझ्याकडून एक मिस्टेक झाली होती. कॅल्क्युलेशनमधला एम माझा विसरला होता. दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी ते करेक्शन करून दिलं. प्लेनमधली अशी एक लाईन होती, त्या लाईनमध्ये कॉन्स्टंट प्रेझेंट होता म्हणून ती ओरिजिन जात नव्हती. अशी प्लेनमधून जाणारी लाईन, तिच्याबरोबर 30 डिग्री अँगल करणारे अशा दोन लाईन जॉमेट्रिकल प्रेझेंट होतील. 30 डिग्री 30 डिग्री. आणि या 30 डिग्री अँगल करणाऱ्या आपल्या ह्या गिवन लाईन बरोबर 30 डिग्री अँगल करणाऱ्या ओरिजिनमधून जाणाऱ्या ह्या ज्या दोन लाईन्स आहेत, ह्या दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन काय असेल असा क्वेश्चन विचारला होता. वर्किंग कसं केलं होतं? वर्किंग 2 वरती नव्हतं केलं आपण. ह्या लाईनचा स्लोप यम मानला होता. ही गिवन लाईन आहे, गिवनवरून हिचा स्लोप मिळाला होता. 11वीतला फॉर्म्युला tan θ = mod of m1 - m2 / 1 + m1 m2. या फॉर्म्युल्यावरती एका लाईनचं स्लोप माहिती आहे m1. अपेक्षित असणाऱ्या एका लाईनचं स्लोप तुम्ही m मानताय आणि अँगल थिटा माहिती आहे. दोन स्लोप आणि अँगल थिटा पैकी एक स्लोप आणि अँगल माहिती आहे. हा m तेवढा एक अननोन होता. वर्किंग केल्यानंतर 3 पैकीतल्या 2 गोष्टी नोन असतील तर एक तिसरी अननोन जरूर काढू शकू आपण. tan θचा फॉर्म्युला वापरला, दोन्ही बाजूला स्कोरिंग केलं आणि स्कोरिंग केल्यानंतर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं. यम हा तर तुम्ही हे एका लाईनचा स्लोप मानताय आणि त्याच यम मधलं क्वाड्रॅटिक वर्ग समीकरण यायला लागलं. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केलं तर 2 किमती येतील. एका लाईनला 2 स्लोप्स असत नाहीत. याचा अर्थ सेम जॉमेट्रिकल कंडिशन असणारी, सॅटिस्फाय करणारी आणखीन एक लाईन आहे. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळतं आहे आपल्याला. प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलेलंच आहे. ते क्वाड्रॅटिक इक्वेशन काय सोडवलं का आपण? सुटणारा असेल तरी सोडवायचं नाही. ते क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स म्हणजे ह्या 2 लाईनचे स्लोप्स असतील आणि आपल्याला ह्याच दोन्हीचं जॉईंट इक्वेशन काढायचं आहे. तो थेरॉटिकल पार्ट जर आठवला तो असतील तर ते क्वाड्रॅटिक म्हणजेच ऑक्झिलरी असेल आणि डायरेक्ट ऑक्झिलरीहून आपण होमोजिनियसला जंप घेतली आणि आणखीन एक शॉर्टकट दिला होता. ऑक्झिलरी माहिती असेल तर होमोजिनियसकडे जाण्यासाठी CET-साठीचा क्ल्यू यमच्या ठिकाणी काय ठेवा? ओरिजिनमधून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन हे y = mx असतं. x इकडं आणला तर यमच्या ठिकाणी y/x ठेवा, होमोजिनियसला येऊ. हा शॉर्टकट दिला होता. सेम वर्किंग टाईपवरती ही लाईन दिली. प्रॉब्लेम 2 एकत्र केले. हिच्याबरोबर इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म करणारे आणि ओरिजिनमधून जाणाऱ्या 2 लाईनचं जॉईंट इक्वेशन काय? पेअर ऑफ लाईनचं जॉईंट इक्वेशन काय? जॉमेट्रिकल कंडिशन कशी असेल? एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, ओरिजिन. x = कॉन्स्टंट, y = कॉन्स्टंट. ह्या लाईन्स कशा आहेत? x = कॉन्स्टंट ही लाईन y ॲक्सिसला पॅरलल येते आणि y = कॉन्स्टंट ही लाईन x ॲक्सिसला पॅरलल येते. 1 2 3 x ॲक्सिसवरती 3. तर x = कॉन्स्टंट ही लाईन अशी y ॲक्सिसला पॅरलल असणारी असेल. इक्वेशन काय होईल तिचा? x = 3. ह्या लाईनवरच्या सगळ्याच पॉईंटचा x कॉर्डिनेट 3 असतो. हिच्याबरोबर इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म करणारे आणि ओरिजिन जाणारे. त्या प्रॉब्लेममध्ये 30 डिग्री अँगल करणाऱ्या लाईनचं जॉईंट इक्वेशन आणि आज मात्र हिच्याबरोबर ओरिजिनमधून जाणाऱ्या आणि 60 पासिंग थ्रू ओरिजिनमधून जाणाऱ्या आणि हिच्याबरोबर इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म करणाऱ्या म्हणजे 30 अँगल सारखा समभुज त्रिकोणामध्ये 60 डिग्री होईल. लाईन कलर बदलून दाखवतो. ही एक लाईन होईल ओरिजिनमधून जाणारी आणि आपल्याला दिलेल्या लाईन बरोबर इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे हा अँगल 60 डिग्री होईल.
आणि दुसरी ही लाईन असेल अँगल 60 डिग्री. काय फरक आहे? ह्या दिलेल्या लाईन तिथेही दिलेली लाईन होती, बरोबर आहे. पुढं अँगल तिथं 30 डिग्री दिला होता, इथं 60 डिग्री दिला आहे. रेड कलरमध्ये दोन लाईन्स दाखवल्या त्या लाईनचं जॉईंट इक्वेशन काय येत आहे. पण या मेथडवरती वर्किंग आपण करू शकत नाही. कारण का? ह्या दिलेल्या लाईनचा स्लोप बहुतेक त्या इक्वेशन -3/2 वगैरे असा काहीतरी आला होता बा. पण आत्ता जर तुम्ही ह्या दिलेल्या लाईनचा x = 3 लाईनचा स्लोप काढायला लागला तर ती लाईन y ॲक्सिसला पॅरलल आहे. x ॲक्सिसचा स्लोप हा 0 असतो आणि y ॲक्सिसचा स्लोप हा इन्फिनिटी असतो. y ॲक्सिसला आपली लाईन पॅरलल आहे, तिचाही स्लोप इन्फिनिटी होईल. तोच फॉर्म्युला तुम्ही वापरायला लागला तर tan θ = mod of m1 - m2 upon 1 + m1 m2. 11वीतला फॉर्म्युला. आपल्याला अपेक्षित असणाऱ्या दोनपैकीतल्या एका लाईनचा स्लोप m, अपेक्षित असणाऱ्या दोनपैकीतल्या एका लाईनचा स्लोप m, तसं अपेक्षित असणाऱ्या दोनपैकीतल्या एका लाईनचा स्लोप m. एकाच वरती वर्किंग करायचं म्हणतोय आपण. अपेक्षित असणाऱ्या एका लाईनचा स्लोप m, ह्या गिवन लाईनचा स्लोप तिथं जसा -3/2 आला तसा इथं काय होईल? इन्फिनिटी. y ॲक्सिसचा स्लोप इन्फिनिटी, तिला पॅरलल असणाऱ्या लाईनचा स्लोप इन्फिनिटी. करा बरोबर वर्किंग. tan θ 60 डिग्री, दोघांमधला अँगल 60. m1 - m2 काय होईल? एक स्लोप m मानलाय आणि दुसरा स्लोप इन्फिनिटी डिवायडेड बाय 1 + m × इन्फिनिटी. होतंय का वर्किंग? इन्फिनिटीवरती वर्किंग यायला आलं असेल तर मिनिंगलेस होईल. त्या मेथडवरती हा प्रॉब्लेम सुटणंच शक्य नाही. हां, याच्याशिवाय y ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनशिवाय दुसरी कुठलीही प्लेनमधली लाईन तशी दिली शक्य आहे. मग हा प्रॉब्लेम सोडवणार कसा? कम्प्लीटपणे त्याच वाचला प्रॉब्लेम तर सेम टाईपचे दोन्ही वाटतील, पण हा पूर्णपणे सॉल्व्ह करावा लागेल, तो जॉमेट्रिकली सॉल्व्ह करावा लागेल. ऐकाल? हा इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म करता म्हणायचा. yx = 3 लाईन बरोबर ह्या रेड कलरच्या आपल्या दोन लाईन्स, ह्या दोन लाईन्स इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म करत असेल तर हा अँगल 60, हा अँगल 60, हा सुद्धा होईल तो 60च असेल. तर जॉमेट्रिकली x ॲक्सिस हा अँगल बायसेक्टर म्हणून काम करेल. त्यावेळेस या अँगलचं मेजर 30 होईल, या अँगलचं मेजर 30 होईल. आणि 30 डिग्री अँगल हा आता या रेड कलरच्या लाईननं x ॲक्सिसवर केलेला अँगल आहे. आणि कोणत्याही लाईननं x ॲक्सिसवर केलेला अँगल तो पॉझिटिव्ह डिरेक्शननं मोजलेला, अँटी क्लॉकवाईज डिरेक्शननं मोजला तर त्याला इन्क्लिनेशन असं बोलत आहे. आणि जर इन्क्लिनेशन माहिती असेल तर tan θ हा तिचा स्लोप असतो, tan 30 हा हिचा स्लोप होईल. ही पॉझिटिव्ह डिरेक्शन आहे, त्यावेळेस ही अपोजिट डिरेक्शन होईल -30. tan -30 हा हिचा स्लोप होईल. किंवा पॉझिटिव्हच मोजायचं असेल तर हा अँगल मोजावा लागेल. किती होईल तो? चुकू नका. हा 30 डिग्री असेल तर अपोजिट हा 30 होईल. हा 30 असेल तर हा शिल्लक राहिलेला कंप्लीट अँगल 90 येतोय. याचा हा विरुद्ध अँगल आहे, अपोजिट आहे. हा 30, हा 30, तर हा एवढा 60 होईल. हा 60 आणि हा 90, 150. हा पॉझिटिव्हमध्ये 150 डिग्री म्हणा किंवा निगेटिव्हमध्ये 30 डिग्री म्हणा, ॲज यू लाईक. काय म्हणूयात? फ्रॉम द फिगर प्रॉब्लेम मॅथमॅटिकल मागासारखा सुटतच नाही, कारण दिलेल्या लाईनचा स्लोपच इन्फिनिटी येतोय. इन्फिनिटीवरती वर्किंगच करू शकत नाही, मिनिंगलेस होत आहे ते. फिगर मात्र अगदी ॲक्युरेट. फ्रॉम द फिगर inclinations
ऑफ रिक्वायर्ड लाईन्स आर, अपेक्षित असणारी ही लाईन तिचं इन्क्लिनेशन होईल 30 डिग्री अँड दुसऱ्या लाईनचं, ही दुसरी अपेक्षित लाईन तिचं होईल ते -30 डिग्री, और पॉझिटिव्ह डिरेक्शनमध्येच मोजला तर ब्रॅकेटमध्ये लिहितो और 90 आणि अधिक हा 60 150 डिग्री. जर ही इन्क्लिनेशन्स माहिती असतील तर देअर स्लोप्स आर tan 30 tan 30 इक्वल टू 1/√3 अँड दुसरा इन्क्लिनेशन -30 डिग्री वापरताय का 150 डिग्री वापरताय हे तुम्ही ठरवायचं आहे. tan -30 बोला 11वीतला रिझल्ट, व्हॉट इज ए tan ऑफ -θ, हा मायनस बाहेर येतो -tan θ -tan 30 इक्वल टू tan 30 ची किंमत 1/√3. एका लाईनचा स्लोप, हिचा स्लोप होईल तो पॉझिटिव्ह 1/√3 आणि हिचा होईल तो निगेटिव्ह -1/√3. दोन्हींचे स्लोप्स मिळाले. पाठीमागच्या प्रॉब्लेममध्ये यम मधलं क्वाड्रॅटिक आलं होतं, ते इक्वेशन सोडवलं असेल तर अशाच टाईपच्या दोन किमती जरूर मिळाल्या असत्या, पण ते इक्वेशन अवघड होतं, सोडवायचंच नाही असं मी सांगितलं, ते ऑक्झिलरी आहे ओळखा. पण इथं मात्र आता दोन सेपरेट स्लोप्स आले, दोन्ही लाईनचे स्लोप्स आले, दोन्हीच्या दोन्ही लाईन्स आपल्या ओरिजिनमधून जात आहेत. ओरिजिनमधून जाणारे आणि स्लोप माहिती असेल तर लाईनचं इक्वेशन, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म 11वीतला y = mx + c, पण y अंतरछेदच नाही, ओरिजिनमधून जाते, तो 0 असतो. ओरिजिनमधून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन y = mx, देअरफॉर देअर इक्वेशन्स आर y = mx 1/√3x अँड एवढा स्लोप असणारी दुसरी लाईनचा y = -1/√3x. सिन्स रिझन कोणत्या फॉर्म्युल्याने इक्वेशन काढलं तुम्ही, y = mx ओरिजिन म्हणून जाते म्हणून. दोन्ही ठिकाणचा पूर्णांक घालवा, √3चं पक्षांतर √3y = x अँड हाय √3 इकडे √3y = -x. दोन्ही टर्म्स एका साईडला घेऊयात, x इकडे आणताय का, x टर्म निगेटिव्ह होईल, मग ही तिकडे घेऊयात. x - √3y = 0 अँड हा x निगेटिव्ह आहे इकडं घेऊयात, तो पॉझिटिव्ह होईल, x पॉझिटिव्ह होईल, ही पॉझिटिव्हच आहे, +√3y = 0. अपेक्षित असणाऱ्या दोन्ही लाईनची इक्वेशन्स आली. जॉईंट इक्वेशन, देअरफॉर देअर जॉईंट इक्वेशन किंवा कंबाइंड इक्वेशन, एक x - √3y इंटू दुसऱ्या लाईनचं इक्वेशन x + √3y = 0. प्रोडक्ट अवघड आहे काय, x √3y इथं मायनस आहे, इथं प्लस आहे. दिस प्रॉडक्ट इज इन द फॉर्म ऑफ a - b a + b. फॉर्म्युला पाठ आहे 10वीतला, a² - b² x² - b² √3y ब्रॅकेट स्क्वेअर = 0. देअरफॉर x² - √3चा वर्ग 3 इंटू y² = 0 and is a required joint equation. ओके, काय त्रास होईल, पाठीमागं सोडवलेल्या प्रॉब्लेम प्रमाणे आपण सोडवू शकत नाही, याचं खरं कारण काय आहे तर गिवन लाईनचा स्लोप पाठीमागे एक मिळाला होता -2/3, तो एक रिअल नंबर होता
आणि आज गिवन लाईनचा स्लोप मात्र इन्फिनिटी नॉट डिफाइनड येतो आहे आणि या प्रॉब्लेममुळं आपण त्या मेथडवरती वर्किंग करू शकत नाही. सोडवावा लागेल तो, हा जॉमेट्रिकली सोडवावा लागेल आणि तो एक आणि एकमेवच पर्याय असेल. वाय ॲक्सिसला पॅरलल असणारी जर गिवन लाईन असेल तर जॉमेट्रिकली कंपल्सरी सॉल्व करावा लागेल. प्रॉब्लेम स्टार करून लक्षात ठेवा. बाकीचे सगळे प्रॉब्लेम त्यावरती वर्किंग करता येईल. हा करता येईल तुम्हाला. ह्याची फिगर कशी असेल तुम्हाला मी होमवर्क ठेवणार आहे. y=3 ही लाईन y=3 हिच्या बरोबर इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म करणारे आणि ओरिजिन मधून जाणार आहे. डॉटेड दाखवतो, शाही बदलत नाही. ही एक लाईन ओरिजिन मधून जाणारी आणि हिच्या बरोबर इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म करणारी ही डॉटेड आणि दुसरी ही डॉटेड लाईन. ह्या दोन डॉटेड लाईन्स ओरिजिन मधून जाणाऱ्या आणि आपल्या दिलेल्या लाईन बरोबर इक्विलॅटरल अँगल, हा अँगल 60 होईल, हा 60 होईल, हा 60 होईल. इथे या जॉमेट्रिकली सॉल्व कराल आणि मॅथमॅटिकली सॉल्व कराल. ही गिवन लाईन आहे तुम्हाला की जी एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, तिचा स्लोप किती 0 येईल. वर्किंग इन्फिनिटीवरती करता येणार नाही. इन्फिनिटी हा मिनिंगलेस आहे, नॉट डिफाईंड आहे. 0 काय नॉट डिफाईंड आहे काय? हा प्रॉब्लेम मात्र दोन्ही मेथडने सॉल्व करा. जॉमेट्रिकली सॉल्व करणं शक्य आहे आणि पाठीमागं सोडवलेल्या त्या टाईपवरती सोडवणं शक्य आहे. जॉमेट्रिकली हा त्रिकोण तयार झाला, तो समभुज त्रिकोण तयार झाला. हा अँगल 60, हा 60, हा सुद्धा 60 होईल. तिथं जसा एक्स ॲक्सिस हा अँगल बायसेक्टर झाला तसा हा वाय ॲक्सिस हा अँगल बायसेक्टर होईल. हा 30 होईल, हा 30 होईल. ते 30 काय इन्क्लिनेशन्स आहेत काय? एक्स ॲक्सिसवर केलेले अँगल्स आहेत काय? आहे. मग हा 30 असेल तर हा कंप्लीट 90, हा 60 होईल. एका लाईनचं इन्क्लिनेशन 60 डिग्री होईल आणि दुसऱ्या लाईनचा इथंपर्यंतचं 90 आणि हा 30, 90 आणि 30 120 किंवा अपोजिट अँगलवरती सुद्धा तुम्ही करू शकताय. इन्क्लिनेशनही सॉल्व करा आणि यम स्लोप ॲझ्युम करून त्या यमचं गिवन लाईनचा स्लोप 0, रिक्वायर्ड एका लाईनचा स्लोप यम, ह्यावरती वर्किंग कराल. अपेक्षित असणाऱ्या दोनपैकीतल्या एका लाईनचा स्लोप यम, दिलेल्या गिवन लाईनचा स्लोप 0, अँगल किती आहे? अँगल दोघांमधला 60, tan 60 बरोबर मॉड ऑफ काय होईल m1 - m2. एका लाईनचा स्लोप यम आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप 0, m - 0 डिवाइड बाय 1 प्लस m × 0, m × 0 0 होईल. मॉडमध्ये काय राहतं आहे यम. tan 60ला किंमत √3, √3 बरोबर मॉड यम. मॉड कसा काढायचा? दोन मेथड सांगितल्या 11वीत. मॉड काढला तर +or- किंवा स्क्वेअरिंग करा. गेल्यावर जसं स्क्वेअरिंग केलं m² = 3 येईल. m² = 3 असेल तर m नॉट ओनली पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट +or- √3. एका लाईनचा स्लोप √3, दुसऱ्या लाईनचा स्लोप -√3. दोन्ही मेथडनं सॉल्व करणं शक्य आहे. दोन्ही मेथडनं सॉल्व करून ठेवा. पण हा मात्र कंपल्सरी एकाच मेथडनं सॉल्व करावा लागतोय कारण दिलेल्या लाईनचा स्लोप हा इन्फिनिटी मिनिंगलेस येतोय. त्यामुळे प्रॉब्लेम मी हा सोडून दिला आहे. तो मात्र तुम्ही दोन्हीच्या दोन्ही मेथडनं आता डिस्कस केल्याप्रमाणे कराल. ठीक आहे, ऑल राईट.